मी आनंद नारायण वंजारी समाजशास्त्र विभागातर्फे तुमचं स्वागत करतो. बी ए फर्स्ट इयर फर्स्ट सेम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने आपण क्लास घेत आहोत. मागच्या क्लासमध्ये आपण समाजशास्त्राची अन्नशास्त्राशी काय संबंध आहे किंवा अन्न विषयाशी काय संबंध आहे ते आपण लास्ट क्लासमध्ये आपण घेतलो होतो. समाजशास्त्र, मानवशास्त्र संबंध, समाजशास्त्र आणि इतिहास, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्र. मानवशास्त्र वेगळं आहे, मानसशास्त्र वेगळं आहे. मानवशास्त्र म्हणजे एन्थ्रोपोलॉजी आणि मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समाजशास्त्राचा काय अभ्यास आहे त्याचे महत्त्व आपण थोडक्यात पाहू आणि मग नंतरच्या क्लासमध्ये आपण दुसरा टॉपिक पाहू. पण आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला समाजशास्त्राचे अभ्यासक्रम काय आहे त्यामध्ये 6 काही महत्त्व आहेत ते आपण पाहणार आहोत. वहीमध्ये तुम्ही पॉईंट नोट करू शकता. तर समाजशास्त्र हे आधुनिक सामाजिक विज्ञान असून 19व्या शतकात याद्वारे मानवी समाजाचे वैज्ञानिकपणे अध्ययन होऊ लागले तरीही अन्य सामाजिक विज्ञानापेक्षा अधिक लोकप्रियता समाजशास्त्राने मिळवलेली आहे. याचे कारण समाजशास्त्र मानवी जीवनाच्या वास्तवतेशी संबंधित आहे. समाजात घडणाऱ्या घटनांना किंवा समाजात घडणाऱ्या घटनांचा योग्य अर्थ लावून त्याचा परिणाम व दुष्परिणाम काय होऊ शकेल याचे पूर्वकथनही करू शकत असल्याने समाजशास्त्राला समाजात घडणाऱ्या घटनांच्या योग्य अर्थ लावूनच समाजशास्त्राला अल्पावधीतच महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणून समाजशास्त्राचे समाजाच्या अभ्यासामध्ये काय महत्त्व आहे त्याची आपण चर्चा पुढीलप्रमाणे करून. तर पहिला महत्त्व आहे समाजशास्त्र समाजाच्या वैज्ञानिक रीतीने अभ्यास करते. तर पहिल्या पॉईंटमध्ये डेफिनेशन अशी आहे की समाजशास्त्राच्या उत्पत्तीपूर्व समाजामधील जटिलता व्यवस्थितपणे व वैज्ञानिक रीतीने अभ्यासण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता. समाजशास्त्रामुळे समाजाचा वैज्ञानिकपणे अभ्यास करणे शक्य झाले नाही. समाजसंबंधीचे अनुभवजन्य व विश्वसनीय ज्ञान हे समाज विकासासाठी आवश्यक आहे. म्हणून सामाजिक घटनांच्या आकलनासाठी समाजशास्त्राला अपरिमित महत्त्व प्राप्त झाले आहे. दुसरा महत्त्व असा आहे समाजशास्त्र मानवाच्या सामाजिक स्वरूपावर प्रकाश टाकते. तुम्ही लिहू शकता आपल्या वहीमध्ये. तर त्याची डेफिनेशन अशी आहे की समाजशास्त्र मानवाकडे एक जैविक प्राणी म्हणून पाहत नाही. मनुष्य हा जन्मतः जैविक जरी असला तरीही त्याला सामाजिक रूप धारण करणे गरजेचे असते. तो अन्य लोकांच्या समूहात राहूनच समाजात सहभाग घेण्याची क्षमता विकसित करतो. म्हणून मानवाचे सामाजिक रूप कसे तयार होते, त्याला कोणकोणत्या संस्था घडवितात, त्याच्या संघटनात अगर विघटनात एखादी सामाजिक स्थिती कशी कारणीभूत असते इत्यादी बाबतची जाणीव समाजशास्त्र करून देते. म्हणून समाजशास्त्र हे मानवाच्या आणि त्याच्या विकासाच्या अगदी जवळ आहे. ते मानवाच्या आणि विकास, मानव म्हणजे ह्युमन
किंवा व्यक्ती आणि विकास म्हणजे डेव्हलपमेंट अगदी जवळ आहे. तिसरा महत्त्व म्हणजे असं आहे, समाजशास्त्र समाज व व्यक्तीचीच नव्हे तर त्याच्या प्रेरणा, आकांक्षा, दर्जा, व्यवसाय, प्रथा, संस्था, संस्कृती इत्यादीचीही माहिती करून देते. हा तिसरा पॉईंट येत असाल तर लिहून घ्या. समाजशास्त्र, विद्यार्थी मित्रांनो, समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे असं म्हणत असताना समाजाच्या सर्व पैलूंचा समन्वय करून समाजाचे आकलन करून घेतले जाते. समाज हा सामाजिक क्रियांची व्यवस्था असते. व्यक्तीच्या सामाजिक क्रिया करण्यामागच्या प्रेरणा कोणत्या आहेत, त्यांना नियमित करणाऱ्या कोणत्या संस्था आहेत, एकंदरीत समाजाची जीवनपद्धती कशी आहे याची शास्त्रीय माहिती समाजशास्त्र उपलब्ध करून देतो. चौथा महत्त्व असा आहे, समाजशास्त्र व्यक्तीमध्ये तार्किक दृष्टी लॉजिक विकसित करण्यात मदत करते. समाजशास्त्र आपणास आपल्याबाबत धर्म, प्रथा, परंपरा, संस्था, मूल्ये, विचारसरणी याबाबत तार्किक व वैज्ञानिक दृष्टिकोन आणण्याचे प्रशिक्षण देते. हे आपणास वस्तुनिष्ठ, तर्कसंगत, टीकात्मक बनण्यास मदत करते. तसेच आपल्यामधील पूर्वग्रह, गैरसमजुती, आसुर महत्त्वाकांक्षा, धार्मिकता, जातीवाद नष्ट करण्यासाठी प्रभावित करते. समाजात संघटन प्रस्थापित व्हावे यासाठी व्यक्तीने कसे आचरण ठेवले पाहिजे याची माहिती समाजशास्त्र आपल्या वाचकांना देते. पाचवं महत्त्व असं आहे की सामाजिक समस्या सोडविण्यासंदर्भातील उच्चतर महत्त्व. समाज आणि सामाजिक समस्या यांचे अतूट नाते आहे. प्रत्येक समाजात त्यांच्या सामाजिक संरचनेच्या आधारावर काही समस्या निर्माण होतात. जसे भारतीय समाजातील जातीवाद, अस्पृश्यता, भ्रष्टाचार, हुंडाबळी, दारिद्र्य, लोकसंख्या इत्यादी. समाजशास्त्र या समस्याचे तर्काच्या आधारे स्पष्टीकरण व विश्लेषण करते. ज्यामुळे या समस्या उद्भवल्या आहेत त्या कारणांचा वस्तुनिष्ठपणे शोध घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रशासन, कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांना त्या संदर्भातील ज्ञान उपलब्ध करून त्या समस्या सोडविण्यास अप्रत्यक्षपणे मदतच करत असते. सहावा महत्त्व असा आहे की समाजशास्त्र वनवासी, बहिष्कृत, भटके जमाती इत्यादी लोकसमूहाच्या जीवनाच्या वास्तवाची जाणीव करून देते. हा पॉईंट आहे. तर समाजशास्त्र समाजात राहणाऱ्या विविध लोकजीवनाची माहिती प्राप्त करते. विशेषतः जो लोकसमूह विकासाच्या कितीतरी मागे आहे, ज्यांच्यात प्रचंड अंधश्रद्धा, दोषपूर्ण धारणा, दारिद्र्य, निम्न व्यवसाय, भटके जीवन इत्यादी आहे, त्या लोकांची दाहक वास्तविकता वस्तुनिष्ठपणे प्राप्त करून देते. उपरोक्त विवेचना व्यतिरिक्त अभ्यास विषयांच्या या संदर्भात आणखी एक गोष्ट फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे की व्यक्ती एकच असते, परंतु त्या व्यक्तीला इतर व्यक्तीशी वागताना भिन्न भिन्न पातळीवरून व भूमिकावरून वागावं लागते. एखादा पुरुष आपल्या पत्नीशी जसा वागेल तसा आपल्या मुलीसोबत वागणार नाही. त्याचप्रमाणे तीच व्यक्ती आपल्या पिता, शिक्षक, वरिष्ठ अधिकारी, गुरु आणि हाताखाली काम करणारे नोकर इत्यादी विविध प्रकारच्या संवादातून विविध पातळीवरून विभिन्न प्रकारे वागते. एखाद्या नटाप्रमाणे त्या व्यक्तीला समाजात विविध भूमिका वठवाव्या लागतात. समाजशास्त्र सामाजिक संबंधाचा अभ्यास करताना ह्या वर्तन प्रतिमानाचाही अभ्यास करते, त्याची कारणमीमांसा करते. हे सर्व लक्षात घेऊन गिन्सबर्ग समाजशास्त्राच्या विषय क्षेत्राचे निर्धारण केलेले आहे. तो म्हणतो की समाजशास्त्राच्या अभ्यास विषयात पुढील गोष्टींचा समावेश होतो. तर पहिला आहे सामाजिक संबंधांचे विविध प्रकार आणि स्वरूप याचे विवेचन, विशेषतः समिती आणि संस्था यांच्याद्वारे मूर्त रूप घेणाऱ्या सामाजिक संबंधाचे प्रतिपादन व विश्लेषण करते. दुसरा असा आहे की
की सामाजिक जीवनाच्या भिन्न भिन्न अंगाच्या व तत्वांचा पारस्परिक संबंध व त्यातून उत्पन्न होणारे वर्तन प्रकार यांचे अभ्यास व विश्लेषण करते. तिसरा असा आहे की समाज संरचनेत वर्तन प्रकारात व सामाजिक संबंधात होणाऱ्या परिवर्तनाची कारण मीमांसा व परिणाम मीमांसा करते. चौथा असा आहे व्यक्तीचे परस्पर संबंध निर्माण होतात, त्यांची 3 रूपे संभवतात. ती अशी आहे क व्यक्तीच्या व्यक्तीशी संबंध, ब आहे व्यक्तीच्या समूहाशी संबंध आणि क आहे समूहाच्या समूहाशी संबंध. या तिन्ही प्रकारच्या संबंधाचा अभ्यास व विचार करते समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे. या संपूर्ण विश्लेषणाचा निष्कर्ष असा आहे की समाजशास्त्र हे समाजाचे एक सामान्य शास्त्र असल्यामुळे ते सामाजिक जीवनात आढळणाऱ्या सर्वसामान्य घटकांचा अभ्यास करते. वस्तू या घटना म्हणजे भिन्न भिन्न प्रकारच्या सामाजिक संबंधाच्या व त्यातून निर्माण होणाऱ्या वर्तन प्रकाराचा परिणाम असतो. त्यामुळे असे म्हणावे लागते की समाजशास्त्र हे सामाजिक संबंधाचे व सामाजिक व्यवहाराचे अध्ययन करणारे शास्त्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये आपण एवढंच पाहू. नंतरच्या क्लासमध्ये आपण दुसरा टॉपिक घेऊ. तोपर्यंत याचा अभ्यास करून तुम्ही करू शकता. थँक्यू. हॅव अ नाईस डे.